नमस्कार, वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण रेस्टॉरंट स्टाईल अंडा करीची रेसिपी बघणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया। या ठिकाणी मी 4 अंडे घेतलेले आहेत, उकडून घेतलेले आहेत, सोलून पण घेतलेले आहेत। या ठिकाणी कांदा कापून घेतलेला आहे, 2 टोमॅटो घेतलेले आहे, लालवाली मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर, गरम मसाला, लसूण, आलं, काजूचे तुकडे, कसुरी मेथी, काश्मीरी लाल पण आपल्याला लागणार आहे। या ठिकाणी मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेले आहे। याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया आणि त्याच्यामध्ये सगळे हे मसाले छान असे भाजून पण घेणार आहे आणि थोडंसं गरम पाणी घालून त्याला आपण शिजवून पण घेणार आहे। मग त्याची पेस्ट बनवून घेणार आहे। त्याची आपण दाटसर अशी ग्रेव्ही बनवून घेणार आहे। या ठिकाणी मी पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे, त्याच्यावर पण आपण तेल घालून घेणार आहे। तेलावर अंडी घालणार आहे आपण कट लावून, थोडंसं जास्त प्रमाणात तेल वापरूया, म्हणजे हे तेल नंतर आपण फोडणी दिल्यावर ती अंडी अशीच आपण कढईमध्ये घालून घेणार आहे। पॅनमध्ये तेल गरम झाल्यानंतर मी अंडी घालून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता, थोडा वेळ अशीच आपण याला अशी तेलामध्ये होऊन देणार आहे। मग त्याच्यामध्ये काश्मीरी लाल तिखट, हळद, थोडंसं मीठही घालणार आहे। या ठिकाणी आपला अंडा हलकासा ब्राऊन रंगावर परतवून झालेला आहे। त्याच्यामध्येच आपण आता लाल मिरची आहे ती घालून घेणार आहे। थोडीशी परतवून झाल्यानंतर काजू घालणार आहे। काजू ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर नाही घातले तरीही चालेल, पण एक छान असा फ्लेवर येतो काजूमुळे आपल्या करीला, म्हणून मी घालत आहे। त्याच्यातच आपण हे आलं, लसूण, टोमॅटो घालून घेणार आहे। टोमॅटो पण घालून घेऊया आपण। थोडंसं मीठ घालूया त्याच्यावर। लाल मिरची आपण घातली आहे, त्याच्यामुळे आपल्या करीला एकदम मस्त टेस्ट येणार आहे। मिरची पावडर घालण्यापेक्षा हा मिरचीचा एक वेगळाच असा स्वाद येतो करीला आपल्या। थोडंसं मीठ घालूया आता आपण याच्यामध्ये। कांदा आणि टोमॅटोमध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे मी, म्हणजे मिठामुळे आपलं हे छान टोमॅटो शिजलं जाईल म्हणून मी घातलेलं आहे। थोडं कच्चं पण कमी झाल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडं गरम पाणी घालून शिजवून घेणार आहे, मग याची पेस्ट बनवणार आहे। कढईमध्ये मी अंड्यांवरती थोडंसं हळद, काश्मीरी लाल आणि मीठ घातलेलं आहे। आता आपण तेलामध्ये छान अंडी पुन्हा अशी हलवून घेणार आहे। थोड्या वेळाने आपण गॅस बंद करून घेऊया। काश्मीरी लालमुळे आपल्या करीला छान रंग पण येतो। गॅस बंद केला आहे मी या ठिकाणी। टोमॅटो आपलं परतवून झाल्यानंतर थोडंसं सॉफ्ट व्हायला चालू झालेलं आहे। आता आपण गॅस पेटला, याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून झाकण घालून घेणार आहे। थोडा वेळ असंच याला
होऊन देणार आहे आपण. कांदा आणि टोमॅटो छान आपले शिजलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता आपण याला थंड करून घेणार आहे आणि मग याची आपण मिक्सरला पेस्ट बनवून घेणार आहे. मग आपल्या अंडा करीला आपण फोडणी घालून घेणार आहे. थोडा वेळ असंच याला पसरवून ठेवून देऊया. कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे मी. या ठिकाणी मसाला पण वाटून घेतलेला आहे. कढईमध्ये आता आपण तेल गरम झाल्यानंतर थोडेसे खडे मसाले घालणार आहे, कारण त्याचा फ्लेवर आपल्या करीला येतो म्हणून. वेलचीचे तुकडे थोडेसे घातलेले आहेत. थोडंसं जिरं घालणार आहे. थोडीशी कोथिंबीर पण घालायची फोडणीमध्ये. थोडासा हिंग तडक्यामध्ये घालायचा, म्हणजे त्याचा छान फ्लेवर येतो. मिक्सरच्या भांड्यामधला मसाला घालून घेऊया तेलामध्ये आपण. मिक्सरच्या भांड्यामधला मसाला आपण काढून घेतलेला आहे. तो छान असा तेलामध्ये परतवून घ्यायचा. त्याच्यामध्येच गरम मसाला पण घालणार आहे मी. थोडंसं काश्मीरी लाल पण आपण घालूया तिखट. मिरची वापरलेली आहे आपण तिखटासाठी, त्यामुळे रंगासाठीच थोडंसं मी काश्मीरी लाल तिखट वापरणार आहे. मसाल्यामध्ये आणि अंड्यामध्ये आपण मिठाचा वापर थोडा केलेला आहे, त्यामुळे चवीनुसारच तुम्ही मीठ याच्यामध्ये वापरा. मसाले कढईपासून तेल सोडू लागले की मग आपलं छान परतवून झालं असं समजून जायचं आपण. मग त्याच्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी घालणार आहे. तुम्हाला थिकनेस जेवढा ठेवायचं आहे ग्रेव्हीचं, तेवढंच पाणी वापरा तुम्ही. गरम पाणी वापरायचं याच्यामध्ये मसाले परतवून झाल्यानंतर. थोडा वेळ असंच होऊन देऊया. मग याच्यामध्ये गरम पाणी घालूया आपण. मसाले छान परतवून झालेले आहेत आपले. आता आपण त्याच्यामध्येच पाणी घालून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी घातलं होतं. म्हणजे आपले ते मसाले सगळे निघून पण जातात. थिकनेस बघा तुम्हाला जेवढा ठेवायचं आहे ग्रेव्हीचा करीचा, तेवढंच तुम्ही पाणी घाला. मी थोडं घालणार आहे अजून याच्यामध्ये पाणी. ग्रेव्हीला आपल्या छान अशी उकळे आलेले आहे. त्याच्यामध्येच मी आता ही अंडी घालून घेणार आहे. ग्रेव्हीमध्ये मी अंडी घालून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता थिकनेस त्याचा. मी थोडंसं असं दाटसरच ठेवलेलं आहे हे. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. कसुरी मेथी पण घातलेली आहे याच्यामध्ये मी. आता थोडीशी कोथिंबीर आपण वरतून पसरवून घेणार आहे. छान आपल्या करीला उकळी पण आलेली आहे. ही आता खाण्यासाठी तयार झालेले आहे. तर तुम्ही पण घरच्या घरी अंडा करीची ही रेसिपी एकदम रेस्टॉरंट स्टाईल टेस्ट येते, बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन ही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तोपर्यंत खात राहा.